केंद्र डिग्रीच्या पार्ट 3 मध्ये आपण बघणार आहोत सुपरलेटिव्ह डिग्री इंटू पॉझिटिव्ह डिग्री. म्हणजे एसडीचे पीडी म्हणजे सुपर डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री कसं करतात ते आज आपण शिकणार आहोत. केंद्र डिग्रीचा पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड हा जर पाहिला नसेल तो सुद्धा पहा लक्षात. तर या पार्ट 3 मध्ये काय करायचं आपल्याला, सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री करायचं आहे. ते कसं, ॲज रूल. फॉर एक्झाम्पल, पूजा इज द टॉलेस्ट गर्ल इन द फॅमिली. सुपर डिग्रीचे वाक्य कशावरनं सुपरलेटिव्ह डिग्रीचे वाक्य आहे. हे टॉल विशेषण आहे आणि विशेषणाला EST सफिक्स लावलेला आहे, प्रत्यय लावलेला आहे आणि त्याच्यामुळे हे दिले वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचे. आलं का लक्षात. म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीचे वाक्य आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायचे आहे. मग ते कसं, नियमानुसार. पूजा इज द टॉलेस्ट गर्ल इन द फॅमिली. पूजा ही कुटुंबातली सर्वात उंच मुलगी आहे. लक्षात. मग सर्वात उंच मुलगी आहे, मग तोच मिनिंग आपल्याला इथं दाखवायचा आहे पॉझिटिव्ह डिग्री करताना. मग काय करायचं आहे या वाक्याचं, सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्याचं पॉझिटिव्ह डिग्री कसं करायचं आहे. तर पॉझिटिव्ह डिग्री सुरुवात आधी नो अदर शब्दाने करावी लागेल, तेव्हा तो मिनिंग सेम होईल. मग नो अदर, मग नो अदर नंतर काय लिहायचं आहे, विशेषणानंतर येणारा शब्द किंवा वाक्य या नो अदर नंतर लिहायचं. मग नो अदर गर्ल इन द फॅमिली, नो अदर गर्ल इन द फॅमिली, हे एवढं लिहायचं. म्हणजे नो अदर गर्ल इन द फॅमिली. पूजा इज द टॉलेस्ट गर्ल इन द फॅमिली. मग नो अदर गर्ल इन द फॅमिली म्हणजे कुटुंबात अशी कोणतीही मुलगी नाही ती कोणासारखी टॉलेस्ट आहे किंवा टॉल आहे, पूजासारखी, असं दाखवायचं. मग काय केलं, नो अदरने सुरुवात करून विशेषणानंतर येणारं वाक्य किंवा शब्द जशाच्या तसं लिहायचं. नो अदर गर्ल इन द फॅमिली. नंतर टू बीचे रूप एकवचनी जे आहे, नो अदर गर्ल म्हणजे दुसरी एकही नाही असं त्याच्या अर्थ, मग सिंग्युलर आहे. मग टू बीचे रूप जे आहे ते लिहायचे इज. नो अदर गर्ल इन द फॅमिली इज. मग आता पॉझिटिव्ह डिग्री बनवतोय. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाला ॲज मध्ये ठेवावं लागतं. परत विशेषणात बदल करूया, द काढून टाकूया आणि विशेषणाला EST प्रत्यय जो आहे तो काढून विशेषण इथं लिहायचे. पण पॉझिटिव्हमध्ये आधी ॲज लिहायच्या आणि नंतर विशेषण लिहायचं टॉल आणि दुसरा ॲज लिहायचा. ॲज टॉल ॲज, हे पॉझिटिव्ह डिग्री. नो अदर गर्ल इन द फॅमिली इज ॲज टॉल ॲज. कोणासारखी, मग पहिला करता लिहायचा पूजा. पूजा इज लिहा किंवा पूजा. आन्सर झालं. नो अदरने सुरुवात करायची आहे हे लक्षात ठेवायचं. विशेषणाला EST प्रत्यय असेल तर नो अदरने सुरुवात करायची. नो अदर गर्ल इन द फॅमिली इज ॲज टॉल ॲज पूजा. म्हणजे कुटुंबातली अशी कोणतीही मुलगी नाही आहे ती कोणासारखी उंच आहे, पूजासारखी, असा अर्थ झाला, सेम अर्थ झाला. ही आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री. अंडरस्टूड. नेक्स्ट एक्झाम्पल. भाग्यश्री इज वन ऑफ दी टॉलेस्ट स्टुडंट्स. हे सुद्धा सुपरलेटिव्ह वाक्य कशावरनं तुम्हाला आलं लक्षात. आता वन ऑफ दी राहिला तर सुपरलेटिव्ह डिग्रीचे वाक्य राहतं आणि विशेषणाला EST पण आहे. मग याला पॉझिटिव्ह डिग्री करायची. मग आता नो अदरने सुरुवात करायची का, नो नाही. का, वाक्यात वन ऑफ दीचा उल्लेख असेल तर नो अदरने नाही करायचं. मग कशाने करायची आन्सरची सुरुवात, तर आन्सरची सुरुवात व्हेरी फ्यू शब्दाने करायची. व्हेरी फ्यू. इट इज ग्रॅमॅटिकल रूल. व्हेरी फ्यू. मग व्हेरी फ्यू ने सुरुवात केल्यानंतर या व्हेरी फ्यू नंतर काय लिहायचं आहे पुढे, मग वन ऑफ दी जो आहे त्याचा लोप करायचा म्हणजे वन ऑफ दी काढून टाकायचा. मग व्हेरी फ्यू नंतर विशेषणात बदल करायचे आहे. मग विशेषणानंतर जो शब्द दिला आहे तो सिंग्युलर नसून प्लुरल येईल हे लक्षात ठेवायचे. वन ऑफ दी मध्ये प्लुरल असतो तो. मग आता या व्हेरी फ्यू नंतर काय करायचं, तर व्हेरी फ्यू नंतर विशेषणानंतर येणारा जो शब्द असेल, वाक्य असेल ते
इथं जॉईन करायचे, लिहून घ्यायचे स्टुडंट. व्हेरी फ्यू स्टुडंट्स, व्हेरी फ्यू, मोजकेच. व्हेरी फ्यू हा मोजकेच म्हणजे प्लुरल आहे, सिंग्युलर नाही. व्हेरी फ्यू शब्द प्लुरल आहे. मग व्हेरी फ्यू स्टुडंट्स आर, इथं इज आहे तो इज येणार नाही, कारण हा स्टुडंट जो शब्द आहे आणि हा व्हेरी फ्यू जो शब्द आहे तो काय इंडिकेट करतो, प्लुरल फॉर्म इंडिकेट करतो, नॉट सिंग्युलर फॉर्म, म्हणून हा इज येणार नाहीये. मग इथं येईल आर. व्हेरी फ्यू स्टुडंट्स आर. मग आता पॉझिटिव्ह करतोय, मग पॉझिटिव्ह मध्ये काय करावं लागतं, ॲज ॲज वापरावं लागतं. मग पहिला ॲज वापरला, वन ऑफ द आल्यानंतर विशेषणात काय बदल करणार, EST प्रत्यय काढायचा आहे आणि विशेषण जो आहे तो इथं लिहायचा आहे ॲज मध्ये. ॲज टॉल ॲज. व्हेरी फ्यू स्टुडंट्स आर ॲज टॉल ॲज. व्हेरी फ्यू स्टुडंट आर ॲज टॉल ॲज. कोणासारखे, पहिला करता शेवटी लिहायचे, भाग्यश्री. भाग्यश्री, भाग्यश्री इज किंवा भाग्यश्री. मग व्हेरी फ्यू स्टुडंट्स आर ॲज टॉल ॲज भाग्यश्री, हा त्याचा अर्थ झाला. हा ही झाली डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री. कोणाची, सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह. व्हेरी फ्यू स्टुडंट, मोजके जसे विद्यार्थी आहेत, इथे कोणासारखे, उंच आहेत, भाग्यश्री सारखे. अशा पद्धतीनं तुम्ही सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह डिग्री करू शकता. हा लक्षात. तर हाऊ डिड यू लाईक दिस व्हिडिओ? If you have really liked this video, you have to subscribe the channel first and then like and share the videos, and like part first and second also. Understood? Thank you.